थँक्यू. आता यानंतर कोण डान्स करणार आहे? आता लास्ट बट नॉट द लीस्ट द बेस्ट कपल डान्स करणार आहे. आणि ते बेस्ट कपल आहे शुभू आणि आशू. या या या. नंदू. उभे काय आहात? डान्स तर करा. नाही नाही पम्मीजी, मला नाचता येत नाही. मी कुठे ना नको. मम्मी दे. अगं मला पण नाचता येत नाही. नाचा कसं तरी. पम्मी दिना तरी कुठे गाता येतं. तरी त्या गायलाच ना कशा तरी. झेंडू, आजकाल ना तू खूप चुरू 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 बोलायला लागलीयस. अरे मी तर बेसुरा गायलो, पण गायलो ना. अरे काय नाही होत, मी आहे ना. नाचो. शुभू, काय रे? आशू बोलत नाहीये का तुझ्याशी? या आधी तू असं कधी तिला बघितलं नसशील ना? नेमकं काय झालंय? असं का वागतेय ती?
तुम्ही राहू द्या फोटोग्राफर, करेन मी. काही चुकलंय का माझं? नाही. पण आज तुम्ही माझ्याशी पहिल्यासारख्या बोलला नाही. शांत आहात. नाही फोटोग्राफर, काहीच नाही झालंय. अश्विनी, आपण शेकोटी समोरच मैत्रीचं वचन घेतलं होतं. मित्राला सांगणार नाही. फोटोग्राफर, आपण मित्र मैत्रीण आहोत आणि त्याच नात्याने एकमेकांसोबत बोलतो, एकमेकांची मदत करतो, एकमेकांना समजून घेतो. पण आता इतर लोक आपल्या मैत्रीकडे बघताना वेगळ्या नजरेने बघतात. म्हणजे नाही अश्विनी, माझ्या मनात असं खरंच काही नाहीये. माझ्याही मनात तसं काही नाहीये. पण लोक. फोटोग्राफर, आता तुमचं लग्न ठरतंय, तेव्हा आपल्या मैत्रीचा तुमच्या त्या गोड नात्यावर काही परिणाम नको व्हायला. आणि त्या नात्याचा या गोड मैत्रीवर माझ्या आयुष्यात पहिल्यांदा अशी कोणी मुलगी आली जिच्याशी मी न घाबरता बोलू शकलो, जिच्याशी मैत्री करण्याची मी हिम्मत केली. मैत्रीचं वचन दिले तुम्हाला. पण आज मी तुम्हाला आणखीन एक वचन देतो. काहीही झालं तरी आपली मैत्री अशीच राहील. ती कधीच तुटणार नाही. शूटिंग कधी सुरू होणार आहे? हाऊ लॉंग? मी कधीपासून रेडी होऊन बसले. अरे काय चाललंय? मम्मी दी ज्यूस. नकोय मला हा ज्यूस पुस. पिऊ टाक तू. आता जोपर्यंत शूटिंग सुरू होत नाही ना, मी स्ट्राइक वर बसेल. नाही, इथे नको. इथे. ए झेंडू. मॅम स्क्रिप्ट पाहिजे. एक गप्पे. हे काय? कधी आहे शूटिंग? आजच्या शूटिंगसाठी ना काही पडदे लागणार होते, तर तो पडदे शिवणारा आला नाहीये, म्हणून थोडासा उशीर होईल. रोजचे ना न्यू रिझन्स आहेत तुमचे. माझा 7चा आउट टाइम लक्षात आहे ना? हा, तुम्हाला ना टाइमची किंमतच नाहीये. मम्मी दी, पण हे उपोषणाचं प्रकरण झेपणार आहे का? आपले रोजचे 4-5 डबे असतात. दादा, मी शिवू का पडदा? अरे बघतोस काय, तुमच्या माणसांपेक्षा ना छान शिवून देईल ती. आशू, दाखवूनच दे त्यांना. आणि हो, याचे ना तिला पैसे द्यायचे. हा हो, मी बोलतो प्रोडक्शनची. पण काम वेळेत होईल ना? हो दादा, वेळेत होईल. कुठे आहे कापड? त्या कॉस्ट्युम रूमच्या तिथे थांबा, तिथे तुम्हाला कुणीतरी कापड आणून देईल. ओके. आशू, चांगले शिवा. तुझं कौतुक केलंय मी. उगाच माझं नाव नको खराब व्हायला. हो पम्मी दी, लवकर शिवेन म्हणजे तुझं काम थांबणार नाही आणि शूटिंगही सुरू होईल. येते मी. झेंडू, यू वेट हिअर, आय विल कम. आणि हो, स्पॉट दादांना विचार टिफिन आलाय का. पण स्ट्राईकचं काय? ए गप्पे.
शुभ शुभ. काय रे, कोणाला शोधतोस का? हो केकेला. केकेला? मला वाटलं की आशूला. कुठे आहेत त्या? ती ना, ती तिथे कॉस्ट्युम रूम मध्ये. पण तू जाऊ नकोस हा, ती खूप बिझी आहे. तिला ना खूप सारे पडदे शिवायचे. काय माहिती आता एकटीच कसे शिवणार आहे. पण काय करणार ना, आता जबाबदारी घेतली म्हटल्यावर करावं तर लागणारच ना. मी मदत केली तर? OMG, किती चांगला आहेस ना तू शुभू. तुझ्यासारख्या मित्राची जर आशूला आयुष्यभर साथ मिळणार असेल तर तिला किती आवडेल ना. मम्मीची आमची मैत्री आता आयुष्यभर अशीच टिकणार आहे. मी अश्विनीला तसा शब्द दिलाय. येतो मी. OMG. प्रयत्नांना यश येतंय तर यश मिळणार नाही असे कोणते प्रयत्न पम्मी करतच नाही. आता जितका वेळ दोघं एकमेकांसोबत जास्त राहतील तेवढंच माझ्यासाठी सगळं सोपं होईल. काय आहे ना, वेळ खूप कमी आहे आणि एकदा का इथलं शूटिंग संपलं की त्या दोघांना भेटता येणार नाही. त्यामुळे हीच ती वेळ या दोघांना एकत्र आणायची. एवढे? हो, ह्या सगळ्यांचे ना पडदे शिवायचे आहेत. हिरोईनचं गाणं आहे. आणि हो, वेळेत जर शिवून नाही झालं तर शूटिंग थांबेल ना. नक्की होतील ना? ओ ताई, बोला ना लवकर. होईल सगळं काम. हो दादा, तुम्हाला यांचा वेग माहित नाहीये. एकदा का सुरू झालं ना की मग यांची गाडी डायरेक्ट शेवटच्या स्टेशनवर थांबते. तुम्ही काळजी करू नका, तुमचं काम होईल. बर. अहो, मला वाटलं 1-2 पडदे असतील, पण हे एवढे. होतील. अहो, पण कापड कापायचं, शिलाई मारायची. होईल. आणि नाही झालं तर? हो होईल. पण मी एकटीच आहे आणि मी एकटी. एकट्या नाहीयेत तू, मी आहे ना. आवडेल मला तुमच्यासोबत काम करायला. मला तुमच्यासोबत काम करायला द्याल?
हे घ्या. तुम्हाला शिवणकामाची आवड कधीपासून लागली? म्हणजे तुम्ही खूप छान कपडे शिवता असं ऐकलंय, म्हणून विचारलं. माझे बाबा आम्हाला एकटं टाकून गेले. त्यानंतर मग आईने शिवणकाम सुरू केलं. सॉरी. मग घर कसं चालणार? मग आईला हे करावं लागलं. ज्या माणसाने आम्हाला एकटं टाकलं त्याची दमडी पण घ्यायची नाही असं आईने ठरवलं. आणि मी खूप लहान होते आणि मशीनचा आवाज ऐकत ऐकत मोठी झाले. माझ्यासाठी खेळणं म्हणजे ना मशीनचं चाक. माझे बाबा आम्हाला एकटं टाकून गेले. त्यानंतर मग आईने शिवणकाम सुरू केलं. सॉरी. मग घर कसं चालणार? मग आईला हे करावं लागलं. ज्या माणसाने आम्हाला एकटं टाकलं त्याची दमडी पण घ्यायची नाही असं आईने ठरवलं. आणि मी खूप लहान होते आणि मशीनचा आवाज ऐकत ऐकत मोठी झाले. माझ्यासाठी खेळणं म्हणजे ना मशीनचं चाक. आणि मी जर रुसले ना तर मशीनच्या बाजूला जाऊन बसायचे. मग हळूहळू मोठी होत गेले. आई काय करते ते बघायचे आणि मग मला पण आवडायला लागलं. अशी मी शिकले मशीन. फोटोग्राफर? अहो पाहिजे तेवढं मशीनचं सामान नाहीच आहे. आणावं लागेल. हा अरे देवा, आज तर बुधवार आहे आणि मार्केट पण बंद असेल. मग कसं होणार काम? असं झालं तर काम होणार नाही. फोटोग्राफर? तुम्ही इथे? बघा ना, तुम्हाला मदत करायला गेलो आणि काम वाढवून ठेवलं. थांबा थांबा, एक मिनिट. हे दोघं एकमेकांमध्ये चांगलेच गुंतत चाललेत. हा वा, काय बोललीस ग. मी नेहमी चांगलंच बोलते. चांगलं बोलायला मला खूप आवडतं आणि जे बोलते ते करून पण दाखवते. असं काम करायची सवयच नाहीये. तुम्ही काय म्हणत होता? सामान आणायला हवं ना? बरं, मी आणतो. थांबा थांबा, ऐका. आज बुधवार आहे, मार्केट बंद असेल. अच्छा, मग कुठून आणू? माझ्या घरी. ठीक आहे, मी तुमच्या घरी जातो. एवढ्या लांब? एवढ्या लांब? तुम्ही तर पुण्याला आहात ना. पण कसं आहे, आता मैत्रिणीसाठी जावं लागेलच ना. जसं तन्वीसाठी नगरून पुण्याला जाता.
शुभंकर गेला तर नाही नाही, तो कुठेही जाणार नाही. तो आशू सोबतच थांबणार बघ. आणि मग आशूच्या घरी केकू जाणार. अरे केकू कुठेस?